ऑन स्क्रीन मी का म्हणजे कशाला आठवण करीन मी खोतांना. मला अजिबातच खोतांना आठवण करून द्यायची नाहीये. ती जर चुकतीये तर त्याच्यावरती अशी ही नाही करू शकत मी. इथे प्रत्येक कॅरेक्टरला एक स्वतःचं मत आहे, त्या मताप्रमाणेच तो डील करतोय. मग ती आई असली तरी किंवा त्याची बायको असली तरी. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमच्या लाडक्या निशीची सासूबाई म्हणजेच मेघना. कशा आहात तुम्ही? मी मस्त, आणि मी माझ्या घरी आले त्यामुळे अजूनच खूप खुश आहे मी. तुमचा लुक सुद्धा तुमच्या कॅरेक्टर प्रमाणे आहे, छान आहे. सो लुक बद्दल आधी काय सांगाल? अजून तसा काही चेंज झालेला नाहीये. जो खोतांच्या घरी म्हणजे नांदिवलीमध्ये जसा लुक होता तोच लुक आम्ही आता सध्या तरी ठेवलाय. जसे जसे सीन येतील तसा तसा लुक चेंज होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जी मेघना सचदेव आहे तिचा जो गेटअप असेल, जी एक बिझनेस वुमन आहे, तिचा जो असला पाहिजे आणि त्यामध्ये तिचा पैशाचा माज म्हणजे इगोस्टिक जी मेघना सचदेव आहे तिचा लुक आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसणार आहे थोड्या दिवसांनी. अगदी. पण मालिका आता रंजक वळणावर सुरू आहे. कुठेतरी निशीची सासरची मंडळी सगळी मुंबईला येणार आहेत. सो या सगळ्या ट्रॅक बद्दल काय सांगाल? आणि आता मुंबईला किंवा वेगळं सेट सुद्धा बदलल्या निमित्त, त्या ट्रॅक निमित्त, तर इथे वातावरण कसं आहे या सेटवर? मुळात तर सगळ्यात तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की सध्या तरी आता खोत येणार नाहीयेत आमच्याकडे, कारण त्यांच्याकडेच मी होती आणि आता तिथून मी माझ्या घरी आलेली आहे. बरेच महिने मी खोतांच्या घरी म्हणजे नांदिवलीमध्ये शूट करत होते आणि आता मी मुंबईत आले माझ्या स्वतःच्या घरी. त्यामुळे मुंबईचं घर असल्या कारणाने मुंबईसारखा गेटअप, मुंबईचं जे एक घराची निदान बघण्याची अपेक्षा असते लोकांची, तशाच प्रकारचं हे घर आहे. स्वतःचा विला आहे सचदेवांचा. आणि त्यामुळे आम्ही नवीन सेटवरती आलोय जिथे खूप छान म्हणजे कालचा आमचा पहिला दिवस होता बेसिकली. आणि मी गेट मधून जशी एंटर झाले तेव्हा एक फील असतं नाही का की येस, म्हणजे पॉझिटिव्ह जे फील येतं ते मला असं आलं होतं. म्हटलं अरे वा, इथे खूप छान आहे आणि भव्य असल्या कारणाने, खूप सुटसुटीत असल्या कारणाने, तसंच विला आहे, भव्य विला असल्यामुळे खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आणि आम्ही असं म्हणत पण होतो की थोडंसं सेट चेंज झाल्यामुळे आणि तो सगळ्यांना आवडल्यामुळे सगळ्यांना असा जोश आलाय काम करायचा. म्हणजे पहिलाही होता पण एक माइंड आपलं चेंज होतं दुसऱ्या सेटवरती गेल्यावर आपण. आणि हा सेट खूप छान असल्या कारणाने खूप खूप सगळे खुश आहेत. अगदी स्पॉट पासून ते आर्टिस्ट पर्यंत, प्रोडक्शन डिपार्टमेंट, तिथून सगळेच खुश आहेत या विलासाठी आणि माझ्या मुंबईच्या घरासाठी. अगदी. ऑनस्क्रीन तर आम्ही तुमचा जे काही म्हणजे खोतांचा आणि तुमच्या फॅमिलीचं जे काही आहे ते बघत असतो, कधी कडक कधी नरम असं सुरूच असतं. पण आता सेट बदललाय किंवा ट्रॅक थोडा वेगळा झाला तर खोतांना किती मिस करताय ऑफ स्क्रीन सुद्धा, सेटवर सुद्धा? येस, ऑफकोर्स करणारच, मिस करणारच, होतच आहे. कारण खोत म्हणजे आम्ही जवळजवळ तिथे एक 12-15 आर्टिस्ट रोज तिथे भेटायचो. कधी कधी असं व्हायचं की आम्ही सुरुवातीला येतो आणि मग बाकीचे आर्टिस्ट येत होते. कारण नाही म्हटलं तरी सचदेवांचं शूट आणि खोतांचं शूट जरी समोरासमोर घर जरी असलं आणि एकत्र सगळे ऑल कॉम्बिनेशन सीन असल्यावर रोजच सगळ्यांची भेट व्हायची. आत्ता ती होत नाहीये, कारण जे 12-15 आर्टिस्ट एकत्र आम्ही भेटायचो, बोलायचो, ते आता सडनली असं झालंय की आम्ही फक्त 4च आहोत, 4 ते 5 जण आहोत आणि घर मोठं आहे. सो त्यामुळे माणसांना आम्ही खरंच शोधतोय. म्हणजे आम्ही शोधणं म्हणजेच आम्ही त्यांना मिस करतोय बेसिकली. कारण काय असतं ना, दिवसाची सुरुवात त्यांच्यापासूनच व्हायची आणि दिवसाचा जो शेवट आहे तो पण त्यांच्यापासून. सगळ्यांना बाय बाय, चलो कल मिलेंगे या उद्देशाने आम्ही नेहमी म्हणायचो. ते आता काल आमचा पहिला दिवस असल्याने काल आम्ही दोघंच एकमेकांना बाय करून गेलो. थोडंसं खाली खाली वाटत होतं आणि आम्ही सगळेच खोतांना मिस करतो ऑफ स्क्रीन. ऑन स्क्रीन मी का म्हणजे कशाला आठवण करीन मी खोतांना. मला अजिबातच खोतांना आठवण करून द्यायची नाहीये, निशीला सुद्धा, आणि मला तर मुळीच आठवण काढून घ्यायची नाहीये. कारण तसं बघायला गेलं की खोत माझ्यासाठी खूप वाईट माणसं आहेत माझ्यासाठी. त्यांच्यासाठी मी वाईट नाहीये, माझ्यासाठी ती माणसं आहेत. सो ऑफ स्क्रीन मी मिस करते, ऑन स्क्रीन मी अजिबात मिस करत नाहीये.
अगदीच. पण तुमची सून म्हणजेच निशी इतकी गोड आहे, छान आहे, जशी अपेक्षित असते किंवा जसं आपण बघत आलोय तशी आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी तुमच्यातही सासू सुनेची टशन पाहायला मिळते. सून खूप नरम असते तर सासूबाई खूप कडक असतात, तर तिच्याबद्दल काय सांगाल? नाही म्हणजे तू ऑन स्क्रीन विचारतेस की ऑफ स्क्रीन विचारते? म्हणजे ऑन स्क्रीन कसं आहे ना, तिला जे दिलंय की सासूच्या समोर तोंड वर करून तर बोलायचंच नाही. सो निशी स्वतःच मत मांडण्याचा प्रयत्न करते. कधी काही सीन झालेत आमचे असे दोघींचे जे टशन आहेत, त्या टशन मध्ये ती मला समजवते. त्यामुळे ती तिचं मत मांडण्याचा प्रयत्न करते की जी तुम्ही मला पाहताय मी तशी नाहीये मुळात, किंवा आमचं खोत घर नाहीये, किंवा माझी फॅमिली तशी नाहीये. पण मेघना ऑफकोर्स तिने कितीही मांडलं की माझी फॅमिली खूप छान आहे, आम्ही खूप छान माणसं आहे, तरी मेघनाला ते पटणारच नाहीये, कारण मेघनाला आवडतच नाहीये. त्यांच्यामुळे जर मेघनाचा मुलगा दुरावला गेलाय तर ती का त्या लोकांना आवडून घेईल? सो ऑन स्क्रीन तर अजिबातच ती तसं काही बोलत नाही. खूप छान छान सीन्स असतात टिपिकल, जे ऑडियन्सला बघायला आवडतं. म्हणजे येस, सासूला पण बघायला आवडतं आणि सासूला हेही सुद्धा बघायला आवडतं की सून बघा सासूच्या समोर कशी आहे, कारण असे बरेच रिव्ह्यूज येतात की नाही बरं झालं आज मेघनाने असं केलं, किंवा निशीने मेघनाला ऐकवलं. तर एक कुठेतरी त्या सुनेचं मत असतं त्याच्यामध्ये आणि एक सासूचं मतही असतं त्याच्यामध्ये. अगदी. पण कुठेतरी दोघांमध्ये नीरज हा नेहमीच पिसला जातो किंवा मग त्याचा सँडविच होतं, कारण सासू सुना अजिबातच पिसला जात नाहीये. हे कदाचित हे खऱ्या आयुष्यात घडत असेल, पण इथे प्रत्येक कॅरेक्टरला एक स्वतःचं मत आहे. त्या मताप्रमाणेच तो डील करतोय. मग ती आई असली तरी किंवा त्याची बायको असली तरी. बायको आहे तर बट ऑब्व्हियसली नवऱ्याचं कुठेतरी एक कल आईवरून बायकोकडे जास्त जातं, एक तिकडे जास्त असतो प्लस पॉइंट. पण इथे नीरजला माहितीये त्याची आई कशी आहे. ती आता ती बदलली होती आणि आता ती चेंज झाली आहे, हे नीरजला माहित नाहीये किंवा निशीलाही माहित नाहीये. सो नीरज आता त्याची मम्मा म्हणून आहे आणि मम्मा खूप गुडी आहे, त्यामुळे मम्मालाही सपोर्ट करतोय. पण सगळ्यात महत्वाचं की निशीची काही काही मतं त्याला पटतातच आहेत. ते आताही पटतात, पहिलंही पटत होती. सो त्यामुळे तो त्याचा स्टँड त्याच्या बायकोसाठी तो प्रॉपर घेतो, तो काही पिसला वगैरे जात नाहीये. अगदी. मगाशी आपलं बोलणं झालं की सासूलाही आवडतं जे दाखवतात ते आणि सुनेलाही, पण बऱ्याचदा रिअल लाईफ मध्ये सुद्धा असं होतं की म्हणजे सासूला वाटतं की मुलगा तिच्या हातातून जातोय, आईला वाटतं, आणि बायकोला वाटत असतं की नवरा काही ऐकतच नाही. सो या विषयावर तुमचं, आता तुम्ही सासूची भूमिका साकारत आहात, तर काय मत आहे किंवा काय वाटतं तुम्हाला पर्सनली? नाही अगदीच, म्हणजे हे केवळ आपण इंटरव्ह्यू घेतो आहोत म्हणून आपण तसं बोलायचं, ही मी त्या मताची अजिबातच नाहीये. मी जेन्युइन सांगते की इथे विभिन्न स्वभावाची दोन व्यक्ती आणि त्याच्यामध्ये तो नवरा असतो किंवा मुलगा असतो. काय होतं माहितीये का, प्रत्येकाचा स्वभाव, कारण हाताची पाची बोटं सारखी नाही. सो बट ऑब्व्हियसली सासूचं एक मत आहे, बायकोचं एक मत असतं. त्यावेळेस मला असं वाटतं की त्या प्रकारे तुम्ही डील जर केलं ना, तर ना सासूला सुनेचा त्रास होईल ना सुनेला सासूचा त्रास होईल. जसं मी आता शूटिंगला येते, माझी मुलगी घरी जेव्हा असते, जेव्हा ती स्कूल मधून येते, तेव्हा माझी सासू ती सांभाळतेच तिला. सो हे मी विसरता कामा नये. मग घरी गेल्यावर माझी रिस्पॉन्सिबिलिटी, जरी मेड घरी असल्या तरी माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जर ती मी पूर्ण केली तर माझी सासू मला कधी ऑब्जेक्शन घेणारच नाही. पण हे होत नाही, एकमेकांना समजून घेणं नाहीच होत. हे व्हायला पाहिजे, पण प्रयत्न करतोय आपण. म्हणजे मला अजून तुला एक सांगावं असं वाटेल की बऱ्याचदा ह्या कथानकावरून रिव्ह्यूज असे येतात फेसबुकला की अशी कधी सासू असते का, अशी कधी सून असते का, एवढी कधी सहन करते का. तर मला सगळ्या ऑडियन्सला हे सांगायचं की हे जे कथानक आहे हे कुठेतरी असं घडत असतं, अशा प्रकारचं घडत असतं. आम्ही त्याच्यामधून तुम्हाला की सासू अशी सुनेला छळते हे दाखवायचं नसतं. हे असं होतं, असं हे कॅरेक्टर आहे. सर मग त्यावेळेस कसं डील करायचं, घरच्या कर्त्यांनी कसं डील करायचं असतं, किंवा नीरज कसा डील करेल, तो आईला कितपत समजेल, तो बायकोला कितपत समजेल, हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि हे खऱ्या आयुष्यात पण हे करूच शकतो, पण हे होत नाही. मला असं सगळ्यांनाच सांगायचंय की
येस, विभिन्न जरी विचाराचे जरी 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती जेव्हा घरात असतात, तेव्हा प्लीज कुठेतरी तुम्ही काय करता याची जाण आणि समोरच आपल्यासाठी काय करतोय ती तुम्ही जाण जर ठेवली ना, आय डोंट थिंक सो की कधी वाद होतील. अगदीच तुम्ही तुमच्या सासूबाईंचा आणि मुलीचा उल्लेख केला, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुम्हाला ही भूमिका साकारताना पाहून, किंवा काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही, किंवा छान असं काय आतापर्यंत आलेली कॉम्प्लिमेंट आठवते का त्यांच्याकडून? नाही, मुळात कसं होतं माहितीये का, आपण हे इथे मी कॅरेक्टर करते, जे रायटरने दिलंय, जे आम्हाला डायरेक्टरनी सांगितलंय तसंच आम्हाला करायचं असतं, कारण मी इथे विलन आहे. पण मी घरी विलन नाहीये ना. हा म्हणजे कुणासाठी असेल तर माहित नाही, पण तसं तरी नाहीये. प्रतिक्रियेचं म्हणत असेल तर काय होतं की मी तिथे मम्मा असते, त्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह राहावंच लागतं. ती जर चुकतीये तर त्याच्यावरती अशी हे नाही करू शकत मी, किंवा सासू काही बोलतेय माझ्या नवऱ्याला किंवा अजून काही सांगत असेल तर अच्छा तो तुम्हाला असं नाही होते. मला तिथे ॲज अ प्रज्ञा म्हणून प्रेझेंट व्हायचंय. सो मी खूप पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा मी घरात जे वावरलं पाहिजे मी ते वागते, एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक बायको म्हणून. पण तिथे मी जेव्हा वागत असताना माझ्या मुलीने जेव्हा बघितलं की मी निशीला छळते, तर तिचा हा प्रश्न होता, का म्हणजे तू मम्मा इथे घरात अशी असतेस, सेटवरती निशीला का समजत नाही, कारण ती फार लहान आहे. सो तिला हे जरी शूटिंग आहे, हे खोटं आहे, हे काल्पनिक आहे, हे जरी माहिती असलं तरी ते नाही पटत, कारण माझी मम्मा तिकडे खूप रॉंग पद्धतीने प्रेझेंट होते, जी मी इथे जर चुकली तर मम्मा मला समजवते. तर तिचा नेहमीच असा प्रश्न असतो की का मम्मी तू ओरडलीस का त्याला, मग तू का असं म्हणजे एवढं रागाने का तिला समजवते, कारण मी घरी बेटा हे चूक ही होतेच, पण ती चूक सुधारायची असते, हे ज्या पद्धतीने मी प्रेझेंट होते तिथे इथे होत नाही. सो ते बघितलं ती जरा शॉक असते. आणि बाकीचे म्हणत असेल तर सगळ्यांना सवयच आहे मी विलन पात्र करते, त्यामुळे त्यांना सराव आहे फक्त मुलगी सोडून. आता मालिकेकडे वळूयात. खूप मोठा किंवा छान असा ट्विस्ट येणार आहे किंवा टर्न घेईल मालिका, तर काय सांगाल पुढे एक्झॅक्टली काय होणार आहे, प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार आहे? टर्न काय होणार हे सस्पेन्सच आम्ही ठेवणार आहे, कारण नाही हिंट मला असं वाटतं ऑडियन्स खूप हुशार आहेत ऑडियन्स आपले. जर मी ह्या घरामध्ये येते किंवा तसे डायलॉग्स देते, आम्ही जसे सीन करत होतो इथे येण्याचे, तर ऑडियन्सचे रिव्ह्यूज आहेत तसे की आता मुंबईला गेल्यावर मेघना काही हिला सोडणार नाही, हे रिव्ह्यूज आहेत. सो ऑडियन्स आपलं खरंच खूप हुशार आहे, त्यांना कळतं, आणि मला हे सस्पेन्स ठेवायला आवडेल. पण एवढं मात्र नक्की की सचदेव घरामध्ये तुम्हाला अजून काही आर्टिस्टचे एंटर होणार आहेत, त्यांचं तुम्हाला सीन बघायला मिळणार आहे, आणि त्यांच्याबरोबर काय निशीची घालमेल होतीये, की त्यांच्याबरोबर ती एकरूप होतीये, की ह्या वेळेस मेघना तिला समजून घेईल की नाही समजून घेईल, हे तुम्हाला मात्र बघावंच लागेल. अगदी थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आणि मालिकेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच अंकिता, थँक्यू सो मच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.